तुम्ही तुमच्या गैरहजेरीत तुमची मालमत्ता, बँक व्यवहार किंवा कायदेशीर काम दुसऱ्या कोणाकडे सोपवू शकता का? हो, यालाच म्हणतात पॉवर ऑफ अटर्नी आणि मराठीत मुक्ताहार पत्र. अशी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा लीगल ज्ञान मराठी. सोप्या भाषेत सांगायचं तर पॉवर ऑफ अटर्नी हा असा कायदेशीर अधिकार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वतीने काम करण्यासाठी दुसऱ्या एका विश्वासू व्यक्तीची निवड करता. याचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक जनरल पीओए आणि स्पेशल पीओए. एक जनरल पीओए यामध्ये मालमत्ता खरेदी विक्रीसाठी सर्व मुख्य अधिकार मिळतात. दोन स्पेशल पीओए हे फक्त एखाद्या ठराविक कामापुरतच मर्यादित असतं. लक्षात ठेवा, चुकीच्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिल्यास फसवणूक होऊ शकते, पण घाबरू नका. ही पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही हवी तेव्हा रद्द करू शकता. पॉवर ऑफ अटर्नी बद्दलची संपूर्ण माहिती आणि कायदेशीर धोके टाळण्यासाठी हा आमचा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. तुम्ही आजारी असाल किंवा देशाबाहेर आहात, मग तुमची सरकारी किंवा बँकेची कामं कशी होणार? उत्तर आहे पॉवर ऑफ अटर्नी हा असा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःच्या वतीने काम करण्याचा अधिकार दुसऱ्या विश्वासू व्यक्तीला देते. या अधिकाराचा वापर करून ती व्यक्ती जमीन खरेदी विक्री, बँक व्यवहार, कोर्टाचे कामकाज किंवा मालमत्तेची देखरेख सहजपणे करू शकते. पण पॉवर ऑफ अटर्नीचे प्रकार कोणते असतात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पॉवर ऑफ अटर्नी देण्यापूर्वी तिचे प्रकार माहीत नसतील तर मोठी फसवणूक होऊ शकते. जाणून घ्या मुख्य दोन प्रकार. पहिला प्रकार जनरल पॉवर ऑफ अटर्नी. यात तुमचे सर्व मुख्य गोष्टींचे अधिकार दिले जातात, जसे की मालमत्तेची खरेदी विक्री, बँक व्यवहार आणि सर्व सरकारी किंवा कायदेशीर कामं. दुसरा प्रकार स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी. यात फक्त एकाच विशिष्ट कामासाठी अधिकार मिळतो. उदाहरणार्थ फक्त एक ठराविक जमीन विकणे किंवा एकाच कोर्ट केससाठी काम पूर्ण होताच हा अधिकार आपोआप संपतो. पण चुकीच्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिल्यास काय धोके होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पॉवर ऑफ अटर्नी तर बनवायची आहे, पण ती कशी आणि कोणत्या नियमाने तयार करायची जाणून घेऊया या 5 सोप्या पायऱ्या. 1. दोन्ही व्यक्तींची अचूक माहिती लिहा. 2. कोणते अधिकार दिले आहेत त्याचा स्पष्ट उल्लेख असावा. 3. किमान 2 साक्षींची सही आवश्यक आहे. 4. योग्य स्टॅम्प ड्युटी भरणे गरजेचे आहे. आणि 5. मालमत्तेच्या व्यवहारासाठी पॉवर ऑफ अटर्नी असेल तर त्याची नोंदणी करणं अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, कोणताही गोंधळ टाळण्यासाठी वकील किंवा कायदेशीर तज्ञाच्या सल्ल्यानेच मसुदा तयार करा. पुढे आपण पाहणार आहोत पॉवर ऑफ अटर्नीमुळे होणारे धोके आणि ती रद्द कशी करायची. यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून जमीन किंवा घर विकता किंवा खरेदी करता येते का हा प्रश्न तुम्हालाही पडलाय. उत्तर आहे होय, पण त्याला काही महत्त्वाच्या अटी आहेत. पॉवर ऑफ अटर्नी धारक जमीन विकू शकतो, पण फक्त पॉवर ऑफ अटर्नी दिल्याने तो जमिनीचा मालक बनत नाही. व्यवहार करण्यापूर्वी एक दस्तऐवजात जमीन विक्रीचा स्पष्ट अधिकार दिला आहे का? 2. ती पॉवर ऑफ अटर्नी सब रजिस्टरकडे रजिस्टर्ड आहे का? आणि ती न्यायालयाच्या यावर काय नियम आहेत हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून पॉवर ऑफ अटर्नीद्वारे कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. पुढे आपण पाहणार आहोत पॉवर ऑफ अटर्नी रद्द कशी करायची. यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही एखाद्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे, पण आता ती रद्द करायची असेल तर काय करायचं? ती रद्द करता येते का? उत्तर आहे होय. काही अपवाद वगळता तुम्ही दिलेली पॉवर ऑफ अटर्नी हवी तेव्हा रद्द करू शकता. यासाठी 3 गोष्टी कराव्या लागतात. 1. डीड ऑफ रेव्हिकेशन म्हणजे रद्दीकरणाचा कायदेशीर दस्तऐवज तयार करा. 2. संबंधित व्यक्तीला ती रद्द करायची कायदेशीर नोटीस पाठवा. 3. जर मूळ पीओए रजिस्टर्ड असेल तर ही रद्दीकरण नोंदणी सब रजिस्टर ऑफिसमध्ये करा. भविष्यात फसवणूक टाळण्यासाठी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देणे नेहमीच सुरक्षित ठरते. पॉवर ऑफ अटर्नी देताना केलेली एक लहानशी चूक तुमचं मोठं नुकसान करू शकते. जाणून घ्या 6 अत्यंत महत्त्वाचे नियम. 1. फक्त विश्वासू व्यक्तीलाच अधिकार द्या. 2. अनावश्यक किंवा अमर्यादित अधिकार देणे टाळा. 3. प्रत्येक अधिकार स्पष्ट भाषेत नमूद करा. 4. तुमची मूळ कागदपत्रे स्वतःकडे सुरक्षित ठेवा. 5. कोऱ्या कागदावर कधी सही करू नका. आणि 6. पूर्ण दस्तऐवज वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. नेहमी लक्षात ठेवा, पॉवर ऑफ अटर्नीमध्ये मुदत टाकला तर काम पूर्ण झाल्यावर ती आपोआप रद्द होते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि कायदेशीर माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पॉवर ऑफ अटर्नीबद्दल समाजात अनेक चुकीचे समज पसरलेले आहेत. हे 3 गैरसमज तुम्हाला माहित आहे का? पहिला गैरसमज, पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणजे जमिनीची किंवा घराची मालकीच ट्रान्सफर झाली. हे चुकीचे आहे. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे फक्त काम करण्याचा अधिकार, मालकी हक्क, ऑनरशिप अजिबात नाही. दुसरा गैरसमज, एकदा पॉवर ऑफ अटर्नी दिली की ती आयुष्यात कधीच मागे घेता येत नाही. हे पण चुकीचे आहे. योग्य कायदेशीर प्रक्रिया करून तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी हवी तेव्हा रद्द करू शकता. तिसरा गैरसमज, पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून ती व्यक्ती कोणतेही काम करू शकते. हे पण चुकीचे आहे. दस्तऐवजात जितके आणि जे अधिकार दिले आहेत तितकीच कामं करता येतात. अर्धवट माहिती ही धोकेदायक ठरू शकते, म्हणून कोणतीही सही करण्यापूर्वी कायदेशीर नियमचं पूर्ण समजून घ्या. पॉवर ऑफ अटर्नी बद्दलचा आपल्या व्हिडिओचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग जाणून घ्या. मुख्य 6 गोष्टी एका मिनिटात. 1. पॉवर ऑफ अटर्नीद्वारे तुम्ही तुमच्या गैरहजेरीत प्रतिनिधी नेमू शकता. 2. जीपीए मध्ये व्यापक तर एसपीए मध्ये विशिष्ट कामाचे अधिकार मिळतात. 3. योग्य स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी करूनच ती कायदेशीर ठरते. 4. ही पॉवर ऑफ अटर्नी आवश्यकतेनुसार रद्दही करता येते. 5. पॉवर ऑफ अटर्नी दिल्याने जमिनीची मालकी बदलत नाही. आणि 6. नेहमी विश्वासू व्यक्तीलाच पॉवर ऑफ अटर्नी द्या आणि वाचल्याशिवाय सही करू नका. थोडक्यात काय तर पॉवर ऑफ अटर्नी हे अत्यंत उपयोगी साधन आहे, पण त्याचा वापर नेहमी योग्य कायदेशीर सल्ल्यानेच करा. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पॉवर ऑफ अटर्नीचे परिणाम हे तुमच्या दस्तऐवजातील अटी, लागू असणारे कायदे आणि कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतात. हा व्हिडिओ फक्त जागृतीसाठी आणि माहितीसाठी आहे. तुमच्या विशिष्ट प्रकरणासाठी पात्र वकिलांचा कायदेशीर सल्ला नक्की घ्या. पॉवर ऑफ अटर्नीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मला याबद्दल काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. लीगल ज्ञान मराठी म्हणजे कायदा सोप्या भाषेत.